केतू म्हणजे आत्म्याच्या विसरलेल्या गोष्टी उघडणारा किंवा समोर आणणारा ग्रह होय. एकदा माझ्याकडे एक जातक आला. त्याचं असं म्हणणं होतं की त्याला एक स्वप्न सातत्याने पडतं. स्वप्नात एक महिला येते. ती काहीच बोलत नाही, फक्त रडत असते. अशा वेळी ज्योतिषी म्हणून काय करायचं? आपल्याकडे माध्यम म्हणून फक्त त्याची पत्रिका असते. त्यानुसार कॉम्प्युटरवर त्या जातकाची पत्रिका बनवली आणि लगेच अभ्यासाला देखील घेतली. या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना सगळ्यात पहिलं लक्ष सप्तम स्थानात असलेल्या केतूकडे गेलं. तसंच चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या 3 स्थानांवर देखील लक्ष गेलं. त्यावरून लक्षात आलं की या घटनेचा संबंध कुठेतरी मागील जन्माशी असावा. अनेक वेळा आपला हा जन्म मागील जन्मातील अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. त्यातल्या काही गोष्टी आपल्या स्मरणात राहिलेल्या असतात. स्वप्न हे सहजच पडत नाही, त्याच्या मागे विशेष कारण असतात.